तर काटा उलटा फिरायला लागला, थोड्या दिवसात ते भाजपामध्ये येतील असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। सदाभाऊ खोत यांचं नाव न घेता जयंत पाटलांवर निशाणा पाहायला मिळतोय। सत्तेविना ते बाळ जगू शकत नाही असं देखील सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं। ते लय दिवस तिकडे बसणार नाही, थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील। त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही। ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची। राज ठाकरेंनी टीका करण्यापेक्षा नवनिर्माणाचं स्वप्न आहे त्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावलाय। दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष पाटील असावा, पटेल नको असं ट्विट राज ठाकरेंनी केलं होतं। जे स्वप्न आहे त्यासाठी सुद्धा काम केलं तर बरं होईल। आज आमच्याकडे मनसेचे तालुका प्रमुखच भाजपमध्ये आले, याच्यावरनं जरा काय होतंय ते जरा बघितलं तर बरं होईल। परंतु ते माझे मोठे नेते आहेत, माझ्या घडवण्यात वाढवण्यात त्यांचा हात आहे, त्याच्यामुळे मी जास्त काय त्यांच्याविषयी बोलत नसतो। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यात आलंय। केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप आहे असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। अर्थसंकल्प देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निर्णायक ठरेल असं देखील सुनेत्रा पवार यांनी म्हटलं। अर्थसंकल्पावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। तर सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना ज्या आहेत त्या ट्विटमधून व्यक्त केलेल्या आहेत। त्यांनी काय म्हटलं ते आपण पाहूयात। अर्थसंकल्पात आरोग्य, तंत्रज्ञान, उद्योग या सर्व क्षेत्रात केलेल्या तरतुदी भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणाऱ्या ठरणार आहेत असं त्यांनी म्हटलंय। मेट्रोसाठीच्या तरतुदी, मुंबई अहमदाबाद, मुंबई पुणे कॉरिडॉरच्या घोषणेमुळे राज्याच्या विकासाला नवीन गती मिळेल असं देखील सुनेत्रा पवार यांनी म्हटलं। बायोफार्मा धोरण, कॅन्सर व मधुमेहावरील औषधं स्वस्त करण्याचा निर्णय भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरेल असं देखील यावेळेला सुनेत्रा पवारांनी म्हटलेलं आहे। तर अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानाचा भाग चौकशीसाठी मुंबईला आणण्यात आला। या प्रकरणावरून रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे, पाहूयात। तर रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं ते आपण पाहतोय। मनावरून कधीच न पुसणाऱ्या कटुस्मृतीचं प्रतीक बनलेलं हे धूळ बारामतीतून चौकशी कामी हलवलं असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। अचानक काळ बनून आमच्या रिअल हिरोला आमच्यातून हिरावून नेलं, महाराष्ट्राच्या असंख्य स्वप्नांची अक्षरशः राख रांगोळी केली असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। याची पुढच्या काळात चौकशी होईलही आणि आम्हीही त्यासाठी पाठपुरावा करू, पण आमचा रिअल हिरो परत येणार आहे का असा रोहित पवारांनी आपला प्रश्न जो आहे तो ट्विटमधून विचारला। तर सोलापूर महापालिकेचा महापौर पदाच्या निवडीबाबत हालचालींना वेग आलेला आहे। महापौर पदासाठी भाजपाकडून विनायक कोंडियाल आणि अनंत जाधव यांचं नाव जे आहे सध्या आघाडीवरती आहे। सोलापूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीबाबत हालचालींना आता वेग आलेला आहे। महापौर पदासाठी भाजपाकडून विनायक कोंडियाल आणि अनंत जाधव यांचं नाव सध्या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूरमध्ये महापौर पदासाठी आता निवडीबाबत हालचाली ज्या आहेत त्या आता वेगवानरित्या घडत असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपाकडून सोलापूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीबाबत आता हालचालींना वेग आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपाकडून विनायक कोंडियाल आणि अनंत जाधवांचं नाव आघाडीवरती असणार आहे आणि त्या संदर्भात आता सोलापूरच्या महापालिकेत नवीन महापौर कोण होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।